चला ऐकूया मानसी आणि सुहासची गोष्ट. दोन व्यक्ती, जणू दोन वेगळे ऋतू. मानसीला सुहास फक्त एक शांत माणूस नाही, तर एका पिंजऱ्यात अडकलेला पक्षी वाटला. म्हणजे दोघेही अगदी टोकाचे वेगळे. ती जणू उत्साहाने भारलेला वसंत, तर तो शांत, शिस्तबद्ध हिवाळा. त्यांची गोष्ट सुरू झाली एका मॅचमुळे, आणि मग ठरला पारंपरिक कांदेपोहे कार्यक्रम. मानसीच्या मनात मात्र धाकधूक होती, मनात आशा होती, पण जुन्या नकारांची भीतीही होती. आणि मग तो आला. घरात पाहुणे होते, पण तिचं लक्ष फक्त त्याच्या येण्याकडे होतं. त्यांची नजरानजर झाली फक्त 2 सेकंदांसाठी, पण मानसीसाठी ते 2 सेकंद खूप होते. आणि त्या 2 सेकंदातच तिच्या मनाने निर्णय घेतला होता, हाच तो. सगळ्यांच्या गप्पा गोष्टींमध्ये घरच्यांनी त्यांना बोलायला एका कोपऱ्यात पाठवलं. त्यांचं बोलणं फक्त 2 मिनिटं चाललं, एकदम प्रोफेशनल, कामाबद्दल, आणि झालं. तेव्हाच मानसीला कळलं, सुहास इथे मनापासून आलेला नाहीये. तो फक्त एक कार्यक्रम उरकायला आलाय. सुहास जणू नाही म्हणायला कारण शोधत होता. घरच्यांचा दबाव आणि स्वतःची भीती यात अडकला होता. पण नाही म्हणायला काही ठोस कारण मिळालं नाही, आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या घरून होकार आला. पण घरच्यांचा होकार म्हणजे त्याच्या मनाचा होकार होता का? अजिबात नाही. त्याला वाटलं, माझ्यासारखंच तिच्यावरही लग्नासाठी जबरदस्ती होत असेल का? त्याने तिला मेसेज केला. मानसीचं उत्तर एकदम थेट होतं, आपल्याला आयुष्य एकत्र घालवायचंय, त्यामुळे खरं बोलूया. या प्रामाणिकपणामुळेच त्यांच्या खऱ्या अर्थाने पहिल्या भेटीचा मार्ग मोकळा झाला. आणि त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या भेटीतलं अंतर जसं जमीन आणि अस्मान. एका कॅफेत, बाहेर पाऊस, आणि आतमध्ये 2 मिनिटांची ओळख 3 तासांच्या गप्पांमध्ये बदलली. त्या पावसामुळे असेल कदाचित, पण त्यांच्या मनातल्या भीतीची भिंत हळूहळू कोसळत होती. त्या दिवशी त्या शांत सुहासमागे एक प्रामाणिक माणूस मानसीला दिसला, आणि सुहासला तिच्यात भविष्य दिसलं. आता नात्याची नवी सुरुवात होणार असं वाटत होतं. पण एक जुनी गोष्ट सांगायची बाकी होती. सुहासने मानसीला फोन केला. त्याला तिला एक गुपित सांगायचं होतं, लग्नाआधी. तो म्हणाला, मानसी, मला भूतकाळाबद्दल काहीतरी सांगायचंय, कदाचित तुझं मत बदलेल. तर मग त्यांच्या भूतकाळातली एक गोष्ट त्यांच्या भविष्याची दिशा ठरवणार होती का?